वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन केलं, पण तरीही अभ्यासात अडचणी येत आहेत. तर कारण एकच आहे, ही एक मोठी चूक. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे योग्य सरस्वती पूजन विधी, मंत्र आणि असा एक उपाय जो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवतो. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात रुद्रांश बागडे. या चॅनलवर आपल्याला आध्यात्मिक आणि सणाविषयी माहिती ही मिळत असते. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत वसंत पंचमी 2026 रोजी सरस्वती देवीचे पूजन कसे करावे, काय करावे, काय करू नये आणि विद्यार्थ्यांसाठी खास उपाय. वसंत पंचमी हा दिवस विद्या, बुद्धी, कला, ज्ञानाची देवी सरस्वती माता यांना समर्पित आहे. या दिवशी योग्य पूजन केल्यास स्मरणशक्ती वाढते, अभ्यासात लक्ष लागते, अडलेली विद्या मार्गी लागते, मन शांत होते. म्हणून हा दिवस विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कलाकारांसाठी फार महत्त्वाचा आहे. तर या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झाला अशी कथा पुराणामध्ये सांगितली आहे. असे म्हणतात की या दिवशी सरस्वती माता पांढरे वस्त्र परिधान करून पांढऱ्या कमळावर विराजमान झाल्या. त्यांच्या हातामध्ये विणा, पुस्तक, त्यानंतर जपमाळ हे सर्व साहित्य आहे. त्याचप्रकारे सरस्वती माता ही विद्येची देवता मानली जाते. तर आता आपण सरस्वती पूजनासाठी खालील गोष्टी ज्या की आपल्याला सामग्री लागणार आहे त्याची लिस्ट पाहूया. तर तुम्हाला सरस्वती पूजनासाठी सरस्वती देवीची मूर्ती किंवा मग फोटो किंवा आपण दसऱ्याच्या वेळी जे सरस्वती मातेचं चिन्ह काढतो तसं एका वहीवर चित्र काढून त्याची पूजा देखील केली तरी चालते. तर आजच्या दिवशी आपल्याला खास पिवळे वस्त्र हे परिधान करायचे आहे, कारण देवी मातेला पिवळा रंग हा खूप प्रिय असतो. त्यामुळे पिवळ्या रंगाचे फूल, पिवळ्या रंगाची मिठाई आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र हे अवश्य परिधान करावे व देवीला पिवळ्या रंगाचे फुलं ही आवर्जून व्हायलाच हवी. तर आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. पिवळे वस्त्र, हळद, कुंकू, सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती, अक्षता, दिवा, अगरबत्ती, धूप, प्रसाद म्हणून पिवळ्या रंगाचे बेसनाचे लाडू किंवा मग बुंदीचे लाडू किंवा गूळ आणि चण्याची डाळ आणि पिवळ्या रंगाचे फळ, वही, पुस्तक आणि पेन. तर आता या पूजेमध्ये पुस्तक ठेवणं फारच महत्त्वाचं आहे. इथेच अनेक लोक चुका करतात. सरस्वती मातेचे पूजन म्हणले की पुस्तक, वही आणि आपण जे काही आपल्या अभ्यासामध्ये साहित्य वापरतो त्याची पूजा करणे हे अतिशय आवश्यक असते. आणि याच ठिकाणी बरेचसे लोक 90% लोक चुका करतात की सरस्वती देवीचे पूजन करत असताना ते वही, पुस्तक, पेन किंवा मग आपण जे साहित्य आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये वापरतो ते पूजेसाठी ठेवत नाहीत आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक होते. आता तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान तर आपण सर्वांनी केलेलेच आहे. पूजास्थान स्वच्छ करून घ्यायचे आहे. त्यावर पिवळे वस्त्र पसरवायचे आहे. तिथे देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि हातात अक्षता घेऊन संकल्प करायचा आहे की माझ्या मुलाच्या विद्या, बुद्धी, वैशासाठी मी सरस्वती देवी पूजन हे करत आहे. देवीला फूल, हळद, कुंकू अर्पण करा. पुस्तक, वही, पेन देवीसमोर ठेवा. हीच गोष्ट 95% लोक करत नाहीत. ते आपल्या देवीची पूजा करत असताना समोर वही, पुस्तक, पेन ठेवायला विसरतात आणि इथेच ते चुकतात. तर आता पुढे मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आता खालील मंत्र 108 वेळा म्हणा. ओम ऐन सरस्वती नमः, ओम ऐन सरस्वती नमः. मंत्र जप करताना मन शांत ठेवा. अभ्यासातील अडचणी आठवा. देवीकडे मनापासून प्रार्थना करा. आता पुढचा जो उपाय आहे तो खास विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि हा उपाय खूपच प्रभावी देखील आहे. तर नवीन वही घ्यायची आहे. त्या वहीच्या पहिल्या पानावर तुम्हाला ओम ऐन सरस्वती नमः हे मंत्र लिहायचा आहे. ती वही देवीसमोर ठेवा. नंतर अभ्यासासाठी वापरा. अभ्यासात फरक नक्कीच जाणवेल. तर पुढचा जो उपाय आहे तो पालकांसाठी आहे, म्हणजेच आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. यासाठी तुम्हाला मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सरस्वती देवीला प्रार्थना करावी. हे छोटेसे कृत्य मुलांच्या मनावर खूप सकारात्मक परिणाम करतं. तर आता आपण जाणून घेऊ वसंत पंचमीला आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत. तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा आळस करू नका, खोटं बोलू नका, अभ्यासाची टिंगल करू नका.
त्याचबरोबर पूर्ण दिवस अभ्यास करणे टाळू नका. या दिवशी तुम्हाला अभ्यास हा करायचाच आहे. देवी ही विद्या, शिस्त ही दोन्ही शिकवत असते. आता वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचे इतके का महत्त्व आहे? पिवळ्या रंगाचे वस्त्र का परिधान करायचे ते जाणून घेऊ. पिवळा रंग शुभ मानला जातो. आनंद, उत्साह आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून पिवळे कपडे, पिवळे फूल, पिवळा प्रसाद हे शक्य असेल तर नक्की वापरा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व कमेंटमध्ये जय सरस्वती माता लिहायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात विद्या, बुद्धी आणि यश लाभो हीच सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना.